अगदी टम्म फुगलेल्या पुऱ्या आज आपण बनवणार आहोत, कारण नवरात्री सुरू झालेली आहे आणि नवरात्रीमध्ये स्पेशल प्रसाद असतो ते म्हणजे पुरी, चण्याचा उसळ आणि रव्याचा शिरा। रव्याचा शिरा आणि चण्याचा उसळचा व्हिडिओ ऑलरेडी पहिलेच मी अपलोड केलेली आहे। तर आज आपण अगदी टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेली आहे, जो आपण नॉर्मली पोळ्या बनवतो तोच पीठ घेतलेला आहे मी। त्याचबरोबर आता आपल्याला इथे थोडासा मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचपेक्षाही कमी। मी इथे 1 वाटी आणि थोडासा म्हणजे 1.5 वाटी पीठ घेतलेली आहे। 1.5 वाटी पीठासाठी अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकलेली आहे। आणि आता आपल्याला इथे पाणी टाकून आता हा पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। म्हणजे ज्या प्रकारे आपण पोळ्यांसाठी पीठ भिजवतो ना, अगदी परफेक्ट तसाच मी इथे पीठ भिजवून घेतलेला आहे। आता याला झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटं। 10 मिनिटांनंतर बघू शकता आता हा पीठ तयार झालेला आहे पुऱ्या बनवण्यासाठी। तर बघू शकता आता छोटे छोटे गोळे आपल्याला घ्यायचे आहेत, अगदी छोटे घ्यायचे आहेत। म्हणजे पोळीचा जो गोळा असतो त्याच्या अर्ध्याचा अर्धा म्हणजे 1/4 भाग आपल्याला घ्यायचा आहे। तर बघू शकता या प्रकारे मी छोटासा गोळा घेतलेली आहे। आता काय करायचं, याला तेलामध्ये असं डीप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि त्यानंतर लाटून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात कोरपटाला चिपकणार नाही। बघू शकता अजिबात चिपकत नाही, उलटा घसरून चालला पण चिपकत नाही आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला असं गोळ्यालाच तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट पुरी लाटता येणार। आणि या प्रकारे आता आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। तर बघा साईज लहान मोठा तुम्ही करू शकता, पण जाडच ठेवा। बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अगदी तशा प्रकारे बनवा आणि तेवढीच जाड ठेवा। तर मी आता ते तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेल फुल गॅसवर गरम होऊ द्या आणि आपल्याला पुऱ्या पण फुल गॅसवर फ्राय करायच्या आहेत। तर मी ते एक पुरी टाकलेली आहे आणि फुलच गॅसवर फ्राय करायचे आहेत, म्हणजे हे छान असे फुगणार। तर बघा आता ही पुरी बघा किती मस्त फुगलेली आहे, अगदी परफेक्ट पुरी फुगणार जर तुम्ही या प्रकारे तुम्ही बनवलात तर। आणि फुल गॅसवरच फ्राय करायचं आहे, गॅस स्लो अजिबात करायची नाही आहे, कारण मी तुम्हाला आधीच सांगते गॅस जर स्लो कराल तर तुमची पुरी फुगणार नाही। मग तुम्ही मला म्हणाल की आचलनी सांगितली त्या प्रकारे पुरी आमची काही फुगलीच नाही, तर तसं म्हणू नका। तुम्ही व्हिडिओमध्ये बरोबर ऐकून घ्या की फुल गॅसवर आपल्याला पुरी फ्राय करायची आहे। आणि पुरी बनवण्याआधी जो पीठ आपण मळून ठेवलेला आहे तो 10 मिनिटं रेस्ट द्यायचा आहे आणि त्यानंतरच पुऱ्या बनवायच्या आहेत, म्हणजे अगदी परफेक्ट असे फुगणार। तर बघा सर्व पुऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि 3 मी इथे प्लेटात काढून घेतलेली आहे। आणि बघा ही पुरी किती मस्त अशी फुगलेली आहे, अगदी टम्म फुगलेली आहे पुरी। तर अगदी परफेक्ट बनतात। एकदा तरी या पद्धतीने पुऱ्या नक्की बनवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि चण्याचा उसळ आणि रव्याचा शिराचा व्हिडिओसुद्धा जाऊन बघा, म्हणजे तुमची नवरात्रीची थाळी पूर्ण तयार होणार। धन्यवाद।